पारखेड येथील बाबासाहेबांच्या फलकाची विटंबना प्रकरण चिघळले। महिलांसह गावकऱ्यांचा ग्रामीण पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन। खामगाव तालुक्यातील पारखेड येथे एप्रिल 16 रोजी गावकऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या शुभेच्छा फलकाची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली होती। या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी समाज बांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली होती। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात समाजकंटकांवर गुन्हा दाखल केला होता। मात्र 4 दिवस उलटून सुद्धा पोलिसांकडून आरोपींचा छडा लावण्यात आलेला नाही। पोलीस चौकशीमध्ये दिरंगाई करत असल्याचा आरोप करत समाज बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याच मागणीसाठी एप्रिल 20 रोजी समाज बांधवांनी ग्रामीण पोलीस स्टेशनवर धडक दिली आणि तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी आंदोलक महिला आणि नागरिकांनी दिला आहे। महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळीसह कॅमेरामन पंकज गमे, खामगाव। तालुक्यातील पारखेड येथे काही होऊन लागू राहिला परंतु अद्याप त्या समाजकंटकांना अटक झाली नाही, कारवाई झाली नाही। कारवाई व्हावी या मागणीसाठी आज पारखेड येथील महिला बांधव या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर मोठा घेऊन हे आंदोलन करत आहे। आपण त्यांच्याकडून त्यांच्या मागण्या जाणून घेऊया। कशासाठी आज आपण इथं आलेले आहेत, आपली काय मागणी आहे? 16 एप्रिलला पारखेड या गावी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरची विटंबना करण्यात आली, बॅनर फाडण्यात आले, त्यासाठी आम्हाला पोलीस अधीक्षकांनी 24 तास मागितले होते की आम्ही 24 तासामध्ये तुमची आरोपीला अटक करून देऊ। पण आज 4 दिवस झालेले आहे, अजूनही आरोपी अटक झालेला नाहीये। त्यासाठी आमची एकच मागणी आहे की आम्हाला आरोपी अटक करा। जोपर्यंत आरोपी अटक होणार नाही तोपर्यंत इथं आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका हटणार नाहीयेत। आमचं एकच मागणी आहे की आम्हाला फक्त आरोपी अटक करून द्या। जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत इथून लहान बाळ सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत, महिला पण आमच्या सोबत आलेल्या आहेत, शाळेतले मुलं मुली पण इथं आलेले आहेत। सर्वांची एकच मागणी आहे, फक्त आम्हाला आरोपी अटक करून द्या। या ठिकाणी जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही अशी मागणी या ठिकाणी महिला बांधवांकडून केली जात आहे। महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, कॅमेरामन